बिलोली तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत दिनांक 3 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 10 जणांनी माघार घेतल्यामुळे 13 पैकी 11 जागांवर लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित आघाडीचे उमेदवार बिनविरोध निघाले आहेत, ज्यामुळे त्यांचे या संघावर एकहाती वर्चस्व निर्माण झाले आहे। तर या निवडणुकीतील संस्था मतदारसंघातील उमेदवार बाळासाहेब पाटील खदगावकरांच्या अट्टहासापायी उर्वरित 2 जागांवर निवडणूक होणार आहे। बिलोली तालुका खरेदी विक्री संघात आज झालेल्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 10 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 13 पैकी 11 उमेदवार बिनविरोध निघाले आहेत। यात लक्ष्मणराव ठक्करवाड, अरविंद ठक्करवाड, आबाराव संगनोड, लक्ष्मण देगलुरे, हनुमंत खरवाळे, व्यंकट बुद्धेवाड, रामबाई बळीराम पॅदेकर, चंद्रकलाबाई व्यंकट गज्जलवार, शंकर साखरे, दिगंबर हजारे, अंबादास शिगणारे यांचा समावेश आहे। भाजप प्रणित आघाडीने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार अमर राजूरकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुख हंबर्डे यांनी ठक्करवाड आणि त्यांच्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।